पेशंट मला विचारतात, की कुठला ब्रश वापरू किंवा कुठली पेस्ट वापरू? तर मला असं सांगायचंय, की या दोन्हीही गोष्टींपेक्षा तुम्ही घासताय कसे ते दात, अच्छा. ते जास्त महत्वाचं आहे. दात घासण्याचे असे काही नियम किंवा त्याचे काही पाळल्या पाहिजे का गोष्टी दात घासताना? दात घासताना मी जसं सांगितलं, की ब्रशिंग टेक्निक खूप महत्वाचं आहे. म्हणजे पेशंट मला विचारतात, की कुठला ब्रश वापरू किंवा कुठली पेस्ट वापरू? हां. तर मला असं सांगायचंय, की या दोन्हीही गोष्टींपेक्षा तुम्ही घासताय कसे ते दात, अच्छा. ते जास्त महत्वाचं आहे. तर एकतर ते 1.5 मिनिटं ते 2 मिनिटं एवढा पूर्ण वेळ आपल्याला सगळे आपले 32 दात क्लीन करण्यासाठी लागतो. तो वेळ त्याला एकदम डेलिबरेटली दिला पाहिजे. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो हॉरिझॉन्टली घासायचे नाहीये. जेव्हा आपण असे हॉरिझॉन्टली खसखस घासतो, ती भांडी नाहीयेत एकतर, की त्यांना आपण घासून चमकवायची नाहीये. हं. आपल्याला त्यांना क्लीन करायचंय हं. फक्त. तर तो ब्रश असा सर्कलमध्ये जेव्हा आपण सर्क्युलर मोशनमध्ये क्लीन करतो, तेव्हा त्याच्यावर ऑप्टिमम प्रेशर पडतं आणि मग ते क्लीन होतात. ऑप्टिमम प्रेशरसाठी अजून एक चांगला ऑप्शन इलेक्ट्रिक टूथब्रशचा पण आहे, अच्छा. की त्याच्यामधलं जे प्रेशर असतं ते कंट्रोल्ड असतं हं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं रिस्टनी पूर्ण तो मूव्ह नाही करायला लागत. तुम्हाला फक्त तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्या व्हायब्रेशनमुळे दात क्लीन होतात. सो इलेक्ट्रिक टूथब्रश जर तुम्ही खूप जोरात घासत असाल दात, तर त्या लोकांसाठी इलेक्ट्रिक टूथब्रश चांगला ऑप्शन आहे.